यांच्याकडून प्रत्येक चौकाराच्या हॅट्रिकला आणि विकेटच्या हॅट्रिकला 500 रुपयाचं बक्षीस आहे. कैलासवासी विनोद बिस्तूर कोळी त्यांच्या एसएससी बॅचचे सर्व स्टुडंट विद्यार्थी आणि मित्र त्यांच्याकडून हे विशेष बक्षीस आहे. 2000 ची ती बॅच आहे एसएससी ची, त्यांच्याकडून ते बक्षीस आहे. लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट यांच्यासाठी 500 रुपये. बघा, एक विशेष सूचना, कोणत्याही संघाला जर का रिव्ह्यू घ्यायचा असेल, रिव्ह्यू रेफर करायचा असेल तर पंचांना आतील खेळाडूनेच सांगायचंय, मैदानाबाहेरून कोणीही सांगायचं नाहीये. जर का बाहेरून जर का कॉल आला तर तो रिव्ह्यू मान्य धरला जाणार नाही. क्षेत्ररक्षण सजावलं गेलंय. साई श्रद्धा संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते नवयुग 11 जयस्मृती या संघाला. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. Hello, check. सुस्वागतम. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026 पर्व 4 क्रिकेटचा महासंग्राम. आलेल्या सर्व खेळाडू, संघ मालक, प्रेक्षक, मान्यवर या सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर तयार आहेत. गंभीर पाटील, विवेक पाटील, आपलं सुद्धा स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका बाजूला मयूर जाधव, दुसऱ्या बाजूला निखिल पाटील. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार मिस्टर आकाश जाधव. मयूर जाधव, आकाश जाधव, जाधवांमधलं हे बॅटल. कोण बाजी मारणार? टाकीवाड्याचा खेळाडू, त्याच्या समोर राहणाऱ्याचा खेळाडू आहे. पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मधला पहिला बॉल एका धावेसाठी गेलाय. सुरुवात झाली आहे JKCCच्या या महासंग्रामाला. JKCC म्हटलं की जुना कोळेवाड्याचं ते दैदिप्यमान आयोजन, ज्या आयोजनासाठी सर्व खेळाडू, सर्व संघ खेळण्यासाठी आतुर असतात आणि ती आतुरता आता संपत असताना, ती प्रतीक्षा संपत असताना आपण या स्पर्धेला येऊन भेटलेला आहोत. स्टेअर करण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी गेला, सिंगल धाब आली आहे. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम पुन्हा एकदा आपल्या साथीने जोडली आहे. डीजे प्रवीण आपल्या साथीने जोडलेले आहेत. आपल्या सर्वांना साथ देण्यासाठी आणि या स्पर्धेला यशस्वीरित्याने पार पाडण्यासाठी. यावेळेला काय फ्लायटेड बॉल पाठवल्या बॉर्डरलाईनच्या बाहेर. फलंदाज मयूर जाधव बाद. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. थँक्यू डीजे. मैदानाच्या चारी बाजूने स्टँड आणि ते स्टँड असल्यामुळं या मैदानाला आलेला तो स्टेडियमचा लुक, जी मागील वर्षी थीम होती या स्पर्धेची, त्याला
नवयुग 11 आपला एक प्रतिनिधी पाठवा. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं, सिंगल धाव आली, स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक रोटेट करत असताना धाव 1-1 पुढे जाते. चांगला प्रयत्न साई श्रद्धाकडून राहिला. मयूर जाधवने ब्रेकथ्रू मिळवून दिला. मयूर जाधवला बाद केलं. आकाश जाधवने उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. पहिला सामना थोडा उशिराने चालू झाला. अनेक संकट आली होती, त्याच्यामध्ये सर्वप्रथम विद्युत पुरवठा खंडित झाला आणि जनरेटर ऍक्टिव्ह होण्यासाठी खूप सारा वेळ गेला. मान्यवर सुद्धा येत होते आणि त्यामुळे थोडा विलंब जरूर झालाय, परंतु आम्ही लेट आहोत पण सगळ्यात ग्रेट आहोत असं सांगत असताना जेकेसीसीने हा दैदिप्यमान सोहळा. येस, नेक्स्ट बॉल, नेक्स्ट ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंजिंग ओव्हरचा रूल सगळ्यांपर्यंत पुन्हा एकदा सांगू इच्छितो, पोहोचू इच्छितो. 8 धावा तुम्हाला करायच्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. 8 धावा केल्या तर तुम्हाला 2 धावा प्लस होतील. नाही झाल्या 8 धावा तर तुमच्या 2 धावा मायनस होतील. आणि 8 पेक्षा जास्त जर झाल्या तरी सुद्धा 2 धावा मिळणार आहेत. 2 पेक्षा जास्त नाही. पहिली ओव्हर संपली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती. नवयुग 11 जयेश स्मृती या संघाचा धावफलक. मयूर पाटील नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. 6 झाल्यात का? हा, एक वाईट आहे, एक वाईट आहे. 6. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला ऑफ कटरला न समजत असताना निर्धाव चेंडूने सुरुवात केली षटकाची मयूर पाटीलनं. मयूर समोर निखिल. हो, या बॉलचा नेक्स्ट बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वेळीच परकलं त्या ऑफ कटरला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जात असताना येतोय वाईड. बघा, एक समोरच्या बॅनरच्या वरती एक लाईन चालली आहे जी इलेक्ट्रिक लाईन आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, जास्तच बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट, अतिरिक्त दाब येते आणि त्या वरच्या लाईन वरती जिथे ती शार्पी लावलेली आहे तिथे वाईट बॉल, नो बॉल, चॅलेंजिंग ओव्हर, कोणती टीम खेळते कोणती नाही, या साऱ्या गोष्टी येत आहेत. आंतरराष्ट्रीय लूक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेला केला गेलाय. 3रा वाईट, 1 डॉट, नंतर 3 वाईट. मयूर पाटील याच्या षटकामध्ये आल्यात या एक्स्ट्रा 3 रन्स, म्हणजेच 9 धावा धावफलकावरती आहेत. आता त्या 3 धावा आल्यानंतर धावफलक 9 वरती पोहोचलंय म्हटल्यानंतर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता किती धावा करायच्यात? 5. कशा पद्धतीने केल्या जातात? निखिल समोर पुन्हा एकदा मयूर. 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या आतमध्ये आहेत. चॅलेंजिंग ओव्हर म्हणजे पॉवर प्लेची ओव्हर सुद्धा आहे. ओ, यावेळेस क्लीन बोल्ड, लेग स्टंपच्या बाहेर जाईल असं वाटलं होतं. बॅटचा स्पर्श होईल त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा झाले, पण बरोबर मधल्या स्टंपला हिट करणारा चेंडू. बेल्स उद्ध्वस्त. फलंदाज निखिल तांडेल बाद. कोलीवाड्याचा प्रभू श्रीराम, वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा साऱ्यांवर, जेकेसीसीच्या संघावर. दीप जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ओ, यावेळेचा चेंडू उजव्या बाहेर. पुन्हा एकदा बीट झालाय. फलंदाज म्हटल्यानंतर आलाय डॉट. वाईडला कव्हर कसं करायचं हे मयूरला चांगल्या रीतीने माहित आहे, चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि मयूर आपली ती ताकद, ती दहशत, तो स्टार्ट देत असताना यावेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू आतमध्ये थांबला. रनआउटची संधी. रोहित यादव म्हणत होते मारू की नको मारू, मारू की नको मारू. मागे प्रोटेक्शन नव्हतं त्यामुळे ही 1 धाव लेग बाय चरपाणी येते. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी लर्न केल्या जातात, शिकल्या जात आहेत. लर्निंग पार्ट आहे. पण सगळ्या बाकीच्या उर्वरित संघांसाठी काय तर काय स्थिती आहे, काय केल्यानंतर काय घडतंय, काय होतंय
हे आता दिसून आलं म्हटल्यानंतर नेक्स्ट मॅच साठी त्यांचा प्लॅन करणं त्याला सोपं जाईल. तुर्तास मयूर समोर निखिल पाटील. दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं कवचच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार प्रिन्स त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं. एक धाव येताना दिसली. एका धावेनंतर धावफलक जर आपण बघाल तर 11 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. काय या चेंडूवरती मोठा प्रहार हा दीप जाधवच्या वतीनं बघायला मिळेल का? गरज तर आहे नवयुगला. हो नाही, मोठा ऑफ कटर उजव्या इष्टीच्या बरोबर 4थ्या ते 5व्या स्टंपवरून तो चेंडू टर्न झाला आणि लेग स्टंप उडवलाय. फलंदाज बाद दीप जाधव डिपार्ट्स. 2 षटकं संपलीत. 11 वरती 3 गडी बाद. नवयुग 11 जय स्मृती. धन्यवाद. डीजे थांबवते थोडं, कारण आपल्यापासून आदरणीय भरतजी भोईर साहेब रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. किसनजी माने साहेब आपले सुद्धा मनपूर्वक आभार. आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. भूपेंद्र भोईर आपले सुद्धा मनापासून आभार. जाऊयात सामन्याच्या दिशेने, ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. रोहित यादव बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. त्यांच्या समोर निखिल पाटील. रोहित वर्सेस निखिल. तिसऱ्या षटकाची सुरुवात. लकी ड्रॉ आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची. प्रत्येक मॅचला लकी ड्रॉ काढला जाणार आहे. प्रत्येक मॅचला. जतीन तांडेल यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. मंथन रिसॉर्टचे सर्व जतीन तांडेल आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. बिलेटेड हॅपी बर्थडे स्वयं. स्माइली फेस ऑफ नवापूर. जतीन आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. त्यांनी शपथ खाल्ले मॅच संपल्यानंतरच मी येणार. JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026 आणि त्याची पहिली मॅच. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती बॉलचा तितका चांगला संपर्क नाहीये. एकच धाव धावून कंप्लीट केली जाते. तिसऱ्या षटकामधली धावांची जर स्थिती बघाल तर तितकी चांगली नाहीये. 14 वरती 3 आहेत म्हटल्यानंतर येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मोठं आक्रमण अपेक्षित असणार. इनसाइड आउट. चेंडू निघून गेलाय आणि जातोय सरळ आर्या एंटरप्राइजेसच्या बॅनर वरती. 1 बाउन्स चौकार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. थँक्यू. पहिली कॅप आर्या एंटरप्राइजेस नयन कालुस्ते यांच्याकडून ती कॅप असणार आहे आणि ते कॅपचा मानकरी राहिलाय भुवनेश खोत. आणि भुवनेशला ती कॅप उद्या दिली जाणार आहे. सगळ्यांसाठी आज जेवढ्या कॅप होतील त्यांचं डिस्ट्रीब्युशन उद्या केलं जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची. निखिल पाटील स्ट्राइक हँड वरती पुन्हा एकदा. रोहित यादव समोर डाऊन द ग्राउंड. हातामध्ये चेंडू जातोय. फील्ड केलं गेलं फॉलो थ्रू मध्ये. डॉट बॉल आला. 3 षटकांची समाप्ती झाली. धावफलकाची धावा 19. 3 गाड्याच्या मोबदल्यात नवयुग 11 जय स्मृती. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC अर्नाला संघ नंबर 1 चा संघ आणि या नंबर 1 च्या संघाने भरवलेली ही स्पर्धा म्हणजे JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026 पर्व 4. हबीब शेख नवीन गोलंदाजी मार्क वरती येतात. वेल एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. साई श्रद्धाच्या बॉलिंग स्क्वॉड मधला असा एक गोलंदाज. ओहो, पहिला चेंडू ऑफ कटर आतमध्ये येत असताना पायावरती जाऊन आदळलाय. 1 धाव येताना दिसते. सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेने स्ट्राइक रोटेट होईल. 4थ्या षटकाची सुरुवात. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यानंतर दुसऱ्या सामन्याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. दुसऱ्या सामन्यामध्ये आई बारुंडा 11 आणि DCC नवापूर यानंतर होणारा सामना. नाणेफेकीचा कौल केला जाईल. तरी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण तयार राहायचंय. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईडचा. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा होतीये. मागील 4 वर्षांचा या स्पर्धेचा जो ग्राफ आहे
तर आपण सर्वांनी बघितलं आहे. जर का त्या ग्राफवरती नजर टाकाल तर उच्चांक या वर्षीचा म्हणजे या वर्षी खूप मोठा उच्चांक गाठला असं म्हणता येईल. अजून चांगलं कसं करता येईल, अजून कशा पद्धतीने चांगल्या रीतीने प्रेझेंट करता येईल स्वतःला, याचा तो प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश आलंय. आणि म्हणूनच त्या चांगल्या गुड वाईब्स आपल्याला मैदानाच्या चारी बाजूने पाहायला मिळतात. धावफलकाची धावा 23 वरती 3. हबीब हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, भुवनेश्वर चेंडूला एका धावेसाठी खेळलं, सिंगल धाव आली आहे. पहिला पडाव आहे या मैदानावरती. धावा किती बनतील, किती धावा चॅलेंज क्रिएट करणाऱ्या असतील, किती समाधानकारक असतील, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या मॅच मध्ये मिळणार आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला मोडत असताना पाठवलं, एका धाब्यासाठी डिक्लेअर पण एक धाव येते, सिंगल धाव आली. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धावा 25 आणि त्यानंतर हा 26 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला बाकी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं का? येस, एका धाब्यासाठी पाठवलंय, सिंगल आली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 27-28 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते साई श्रद्धा या संघासमोर. 28 इज द टार्गेट. हो, वेट 2 रन मायनस केलेत का? 26 झालेत. 2 रन मायनस होणार कारण जी चॅलेंजिंग ओव्हर होती त्याच्यामध्ये 8 धावा कंप्लीट नवयुगने केल्या नव्हत्या म्हटल्यानंतर हे टार्गेट जे आहे ते 26 राहील. 26 इज द टार्गेट. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. 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 थँक्यू डुझे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 कर्णधार या टॉस केला जाणार आहे. DCC आणि आई बारुंडा 11. आई बारुंडा 11 आणि DCC नवापूर दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉस साठी या. आदरणीय सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मी सचिन पाटील साहेबांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जतीन तांडेल आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. DCC कॉल करतील. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. थँक्यू. मी सचिन साहेबांना विनंती करेन दोघांना शुभेच्छा द्यायच्यात आणि त्यानंतर आपण स्थानापन्न व्हायचंय. सो निर्णय आताच सांगावा लागेल. DCC नवापुणे टॉस जिंकलाय. जतीन निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू पहिलं. जतीन आजचा स्पेशल दिवस यासाठी कारण बहुतांश स्पर्धा गेलेल्या आहेत. तितका समाधानकारक परफॉर्मन्स राहिलाय की नाही तुला पण माहिती आहे. स्पेशल या स्पर्धेसाठी काय तयारी असणार आहे DCC नवापूरची? नक्कीच, कारण गेल्या वर्षी आम्ही ते फायनल हरलेलो. खूप चांगला परफॉर्मन्स होता. गेल्या वर्षी सगळीकडेच चांगला होता. ह्या वर्षी थोडं बॅड पॅच असल्या कारणाने चांगलं नाही होऊ शकत. चांगले दिवस असतात, वाईटसुद्धा दिवस असतात. त्यामुळे इथे तरी आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू.
लॉट ऑफ मेमरीज आहेत म्हटल्यानंतर चांगल्या मेमरीजला घेऊन तुम्ही खेळण्याचा प्रयत्न कराल. आपण एक आयोजक सुद्धा आहात. खूप चांगली स्पर्धा आपण सुद्धा ऑर्गनाईज केली मागील 2 वर्ष आम्ही सर्वजण बघत आलेलो आहोत. जेकेसीचं या वर्षीचं आयोजन तुम्हाला कसं वाटतं आल्यानंतर? दरवर्षी चांगलं असते, पण मला तरी वाटतं हे जे आयोजन आहे, मला तर वाटतं हे 8-10 वर्षानंतर हे सगळ्यात चांगलं आयोजन मला हेच दिसतंय. खूप चांगलं आयोजन केलं, खूप मेहनत पोरांनी केलेली दिसून येते आणि खरंच खेळायला सुद्धा खूप चांगली मजा येईल. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. आकाश, दुसऱ्या बाजूला आई बारोंडा यांचा संघ, खूप दिवसानंतर तुम्ही सुद्धा मैदानामध्ये आलेलात. DCCचा संघ तुमच्या समोर आहे. किती धाबा पहिल्या इनिंगला खेळत असताना नजरेसमोर ठेवलेल्या आहेत? आम्ही 30+ करू, प्रयत्न करू 30+ करायचा. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर हे संपूर्ण आयोजन बघून तुला कसं वाटतंय, कसं इथं आल्यानंतर फील करताय? आयोजन तर खूप चांगलंच आहे. गेल्या वर्षी खूप चांगलं होतं, यावर्षी खूप चांगलंच आहे आणि आउटफील्ड तर खूपच चांगले आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो DCC नवापूर या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच आई बारुंडा 11 या संघासमोर त्यांना खेळायचे. सो त्या 2 संघांमधली मॅच सुद्धा खूप चांगली राहीलच, पण त्या अगोदर 26 धावांचा पाठलाग, 26 धावांचा बचाव, साई श्रद्धा की नवयुग 11 जय स्मृती, या पाहूयात आणि ऐकूयात. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे काही चेंडू त्याचा खेळ झालेला आहे आणि त्या सुरुवातीच्या चेंडूमध्ये निखिल पाटील याच्या हातामध्ये चेंडू असताना साई श्रद्धाची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये रत्नेश सिंग आणि विवेक पांडे यांना आपण बघतोय. ओ, जडमधला चेंडू हा यॉर्कर होता. बॅट पॅड आणि त्यानंतर स्टंप, विकेट आली आहे. फलंदाज विवेक पांडे डिपार्ट्स, गॉन. रिअल हिरो कोण असणार या स्पर्धेचा? ओ, लेग स्टंपच्या बाहेर, इट्स अ वाईड. अतिरिक्त दाब येते. विकेट आल्यानंतर वाईड आलाय, म्हणजेच काय तर साई श्रद्धाला त्या डॉट बॉलला कव्हर करता आलंय. केदार देसाई नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1-1 करून धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न करतायत. प्रिन्सने उल्लेख केला होता, आम्ही टॉप 3 मध्ये या ठिकाणी आले होते आणि त्या टॉप 3 मध्ये येत असतानाचा संघर्ष आम्ही सर्वांनी बघितलाय. खूप मोठा पलटवार त्यांनी केलेला होता आणि करत असताना तो जयेश बनसोडेचा कॅच आजही नजरेसमोर आहे आणि त्यामुळे त्यांना तिथून घ्यावी लागलेली पिछाडी त्या सर्व आठवणींना पुसायचंय आणि त्या आठवणी पुसत असताना नव्यानं सुरुवात करायची. या उद्देशाने साई श्रद्धा संघ मैदानात आलाय. आता इक्वेशन आहे 18-20 ची आणि चॅलेंजिंग ओव्हर म्हणजे पॉवर प्लेच्या ओव्हरची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे. या ऐकत तोपर्यंत डिझेल आणि त्यानंतर वळूयात या ओव्हरकडे. JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. 1, 2, 3 let's go. थँक्यू डिझे. JKCC संघ अर्नाला गावात 1 नंबर. या वसई-विरार बॉक्सर नराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कोणता संघ 1 नंबर आहे याची म्हणजे शहानिशा करणं म्हणजे त्याच्यासाठी खूप तुम्हाला डोकं खाजवावं लागेल. त्याचं कारण आहे, त्या कारणाकडे येण्या अगोदर चेतन भोईर पहिला चेंडू त्याच्या अगेन्स्ट डाऊन द ग्राउंड, बिलकुल फ्लॅट अँड फ्युरियस डाऊन द ग्राउंड येत असताना चौकार. हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे. अॅक्युरेसी काय असते ती दाखवली बघा. नॉन स्ट्रायकर एंड आणि बॉलरच्या मधल्या गॅपला टार्गेट केलं, त्यातून त्यात फलंदाजाच्या पाय आणि बॅट मधलं अंतर मोजलंय. रत्नेश सिंगची ही नजाकत त्याला देऊन गेले 4 धावा. चौकार आलाय. साई श्रद्धा संघ आता थोडा वर चढवताना दिसतो. नवयुग 11 जय स्मृती काय या मॅच मध्ये परत येईल का? चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये धावा रोखण्यासाठी त्यांना विकेट डॉट खूप गरजेचे आहेत. या अगोदर अशा प्रकारच्या चॅलेंजिंग ओव्हरला आपण अर्नाळ्यामध्ये बघितलं होतं बीचच्या जवळ. तिथे किती मोठा इम्पॅक्ट त्या चॅलेंजिंग ओव्हरचा राहिला होता. आज सुद्धा तेच काहीसे चित्र दिसणार आहे. हो, यावेळेला फेकी उलट्या हातानं गॅदर केलं, स्टंपला लावलं, तोपर्यंत धाव कंप्लीट.
मॅच रंगतदार बनत चालली आहे. रंगतदारता कधी वाढेल ज्या वेळेला विकेट आणि डॉट येणार. नवयुगसाठी ते गरजेचं, पण रत्ने सिंग एक चौकार लागावून त्याचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला आहे. अशा आत्मविश्वासाला ते कशा पद्धतीने कॅरी फॉरवर्ड करतात, पुढे घेऊन जात आहेत, बघावं लागेल. 1-1 शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. 13 धावा धावपलकावरती आहेत. ओ यावेळचा चेंडू कसा 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 बघा मागे निघून गेलाय. कुठून गेला, काय झालं, काय घडलं. केदारने पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. नॉनस्ट्राइक एंडला आउट आहे. स्ट्राइक एंडला आउट आहे का विवेक? नाहीये, नॉन स्ट्राइक एंडला आउट आहे. चला फलंदाज बाद. रत्न सिंगला माघारी परतावा लागेल. मोठी विकेट, मोठी विकेट साई श्रद्धा संघासाठी. रत्न सिंग बाद. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून नाही नाही, घे काय हरकत याच्या- नाही. जाऊ शकतो. मेन लाईनच्या बाहेर नाही फक्त जायचंय, आतमध्ये आल्याशिवाय. बघा कशा पद्धतीचा चेंडू होता. केदार वाट बघत 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 राहिले, पण बॉल काय येईना आणि त्यानंतर बॅटची कडा घेऊन मागे गेला. यष्टीचीचा प्रयत्न झाला, क्विक थ्रो झाला. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद झालायत. सागर राजपूत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. टाकीपाड्याचा अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल, पण आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. चेतन भोईर काय आपल्या नावे करणार का? केदार देसाई समोर चेतन. टॅप केलं चेंडूला, पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. एका धाब्यासाठी सिंगल आली. सिंगल बरोबर धावा किती झाल्या तर 14 झाल्या. 8 रन आल्या कारणाने 2 धावा वाढणार. 2 धावा वाढल्यानंतर धावफलक 16 वरती पोहोचते. राईट, 16 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 16 वरती पोहोचल्यानंतर इक्वेशन येऊन थांबल्या. 12 चेंडू 10 धावांची. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 पर्व 4 आणि या 4थ्या पर्वामधील 12-10चं इक्वेशन पहिल्याच मॅच मधलं आपण बघत आहात. त्याच्यामध्ये नवयुग 11चा संघ क्षेत्ररक्षण करतोय. त्यांच्या समोर पहिली बॅटिंग करत असताना त्यांच्या समोर चेसिंग रोल मध्ये साई श्रद्धाचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही स्टँड वरती बघा, जे मागचे स्टँड आहेत एकावरती नवयुग लिहिलेलं आहे, दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा लिहिलेला आहे. किती सुंदर नजारा आहे. जतीने खूप चांगला उल्लेख केला की सर्वात बेस्ट स्पर्धा म्हणून या स्पर्धेला नाव देऊ शकतो असं त्याने उद्गार त्याच्या मुखातून काढले. आणि त्याच शब्दांना तंतोतंत खरं ठरवण्याचा प्रयत्न JKCCने केलाय. मैदानाच्या आतमध्ये 4 बाजूला साऊंड लावलेले आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी पाठवला. सिंगल धाव आली. दुसरा बॉल होता. 2 चेंडूवरती 2 सिंगल. त्यानंतर पुन्हा एकदा दीप तयार. दीप समोर आता केदार. बॅकफुट टॅप काढायचा प्रयत्न. यावेळेला रनआउटची अपील. पंचांनी सांगितलं तिसऱ्या पंचांना की एकदा चेक करा, पण सफाईने धाव पूर्ण करत असताना केदार देसाईची बॅट काय त्या क्रीजच्या बाहेर राहिले का ते पाहिलं जाईल. उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेला भरतजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या सोबतीने किसनजी माने साहेब होते. गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित राहत असताना एक भव्य उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर पहिल्या मॅचची सुरुवात झाली. पहिल्या मॅच हात लागला का एकदा चेक करावा लागणार आहे, त्यामुळे हाताचे ते झूम केलं तर बरं होईल. मुन्ना, हात की बॉल, बॉल की हात, हाताचा कोणता भाग लागला याच्यावरती सुद्धा नजर आहे. आणि त्यामुळे यष्टीला चेंडू लागला केव्हा, त्यावेळेला बॅट कुठे होती, आणि हे सर्व चित्र सांगून जात आहेत की फलंदाज बाद केदार देसाई याला
मैदान सोडावं लागतंय. केदार देसाई माघारी परत आहेत. इक्वेशन मध्ये थोडासा बदल होईल, पण हा बदल थोडासा साई श्रद्धासाठी सुद्धा त्रासदायक ठरतोय, कारण जी मॅच आवाक्यामध्ये होती ती मॅच आता थोडी अवघड बनत चालली आहे. रन बॉलची इक्वेशन जरी आली तरी सुद्धा या मॅच मध्ये नवयुग 11ला एक मोठी संधी मिळेल परत येण्याची. एकचा फासला आहे. भरत जाधव गट्टी मैदानाच्या आतमध्ये येतोय. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम आणि सागर राजपूत समोर यावेळेला दीप आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, फेकी काढण्याचा प्रयत्न भुवनेशने केलाय, पण फेकी नाही करता आली. सामन्यामधला कंट्रोल कुठे गमावला गेला, या प्रश्नाचं सर्वात मोठं उत्तर जर काय असेल तर तो चौकार जो बरोबर नॉन स्ट्रायकर एंड आणि गोलंदाजाच्या मधून गेला होता. अंपायरला सुद्धा त्याची हवा देत असताना तो चेंडू निघून गेला होता. 4 धावा आल्या होत्या. भरत जाधव समोर आता दीप, डावखऱ्या गोलंदाजासमोर डावखुरा फलंदाज ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाव्यासाठी पाठवलं, सिंगल धाव येते. खूप मोठा अनुभव भरत जाधव यांच्या पाठीशी सुद्धा आहे. अंडरआर्म क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपाला ते भलीभाती जाणतात. सागर राजपूत स्ट्राईक एंड वरती दीप समोर. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना पॅडल स्वीप, एका धाब्यासाठी चेंडूला पाठवलं, सिंगल आली. षटक क्रमांक 30 संपलं. आता शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट थँक्यू 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 डिझे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी जय आला बॉलिंग मार्क वरती. त्याच्यासमोर सागर राजपूत ड्राईव्ह केलं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, पण चेंडू नाही आणला. अडत असताना शरीराला लागून गेला डिक्लेअर झोन मध्ये. प्रेमच्या शरीराला चेंडू लागून डिक्लेअर झोन मध्ये गेला. एक धाव आली. त्यानंतर फिल्डिंगची सजावट बदलवण्याचा प्रयत्न. चेतनने दीपला सांगितलं अजून पुढे जा, बाकीचं कार्य आम्ही सांभाळतो. भरत जाधव गट्टी समोर आता जय. नेक्स्ट बॉल, दुसरा चेंडू वरती अटॅक फील्ड लगावण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिलंय. बॅकफुट वरती जात असताना पॉवरफुल ड्राईव्ह, चेंडू सीमारेखा पार, चौकार. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला टीम साई श्रद्धा या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये नवयुग 11 जय स्मृती. थँक्यू. मगाशी जतीनने सांगितलं होतं की थोडासा बॅड फॉर्म चालू आहे, बॅड पॅच चालू आहे, पण जतीनसाठी एक नक्कीच आवर्जून सांगेल, तुला जर पुरी करायची, हौसा आकाशी उंच उडायची, तयारी ठेवर गड्या मनाची, कधी लढायची तर कधी लढायची. आज त्या लढाईची गरज आहे. जतीन तांडेल आणि टीम या सामन्यामध्ये त्यांना वर्चस्व दाखवायचंय आणि त्यासाठी त्यांच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आई बारुंडा 11चा संघ सुद्धा त्यांच्या समोर 2 हात करण्यासाठी तयार आहे. आशु अँड टीम आहे, आकाश अँड टीम आहे. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाने या मॅच मध्ये चांगला खेळ करावा अशी JKCC अर्नाळाकडून सदिच्छा. चला जाऊया दुसऱ्या मॅच कडे, ज्या वेळेला मायक्रोफोन वरती आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. सामनावीर आता झालेला मॅचचा खेळाडूचं नाव सामनावीराचा मानकरी, खेळाडूचं नाव मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर मयूर पाटील फ्रॉम साई श्रद्धा. 2 महत्वाच्या विकेट त्याने टिपल्या आणि त्यामुळे ही मॅच टर्न झाली आणि त्यामुळे त्याला दिला जातोय सामनावीराचा किताब. मी ज्योती कुडू मॅडमला विनंती करेल आपण हा सामनावीराचा किताब देण्यासाठी समोर यायचंय. मयूर पाटील
धारदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आणि त्या प्रत्यक्षणामुळे त्याला दिला जातोय सामनावीराचा किताब. अशू डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या सामनावीराचा किताब दिला गेलाय आदरणीय संदीप वाडान फाउंडेशन त्यांच्या द्वारे स्पॉन्सर्ड करण्यात आलेली ही जर्सी, वेल कस्टमाइज जर्सी देऊन गौरव केला गेला मयूर पाटीलचा. चला मॅचला सुरुवात करा. फलंदाज आलेले आहेत, जास्त वेळ लावू नका. चला सामन्याला सुरुवात होईल आणि त्यावेळेला मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. RCC आणि DCC नवापूर. चला आई बारोंडा 11 आणि DCC नवापूर. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. आकाश आणि आदर्श. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर हलक्यातून सन्मान दिला. सिंगल झाले कंप्लीट. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 स्पर्धा आपण पाहता. चौथं सीझन, चौथ्या परामध्ये तुम्हाला सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळत असताना सिंगल सहज सोपऱ्यातीनं कंप्लीट झाले. पहिल्या 2 चेंडूची कहाणी 2 धाबा धावपलकावर 2-0. यावेळेला पुन्हा एकदा हलक्यात सन्मान दिलाय. पहा पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ साई श्रद्धा या संघाने केला होता. नवयुग 11 जयस्फूर्ती अर्नाळा या संघासमोर खेळत असताना ती बाजी मारली होती. दुसऱ्या मॅच मध्ये यस ओके बॉल टाकून पुढे गेला की नाही चेक केलं जाणार आहे. चेक केलं जाते. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच एका बाजूला आहे गंभीर सर, दुसऱ्या बाजूला विवेक पाटील सर. पहा चेक केले जाते आमच्या मुख्य स्क्रीनवरती. पाटील नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर आलेल्या सर्व क्रीडा रसिक मान्यवर पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं आमचे ऑफिशियल दोन्ही पंच विवेक पाटील सर, गंभीर पाटील सर त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे समालोचक भरत मोरे सर त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम त्यांचे हार्दिक स्वागत. पहा चेक केलं जाणार आहे काय घडलंय पाहूया. चेक केलं गेलंय आणि त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जातात. आई बारोंडा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट DCC नवापूर. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत चेंडूची कहाणी 3 चेंडूचा आता